एकीकडे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्यांना पैशाची चणचण भासतेय, त्यासाठी लोक बँकांबाहेर गर्दी करतायत आणि दुसरीकडे भाजपच्या एका माजी मंत्र्यांकडून आपल्या मुलीच्या लग्नासाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते आहे। जनार्दन रेड्डींची मुलगी ब्रह्माणी हिच्या लग्नासाठी 500 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये आजपासून 5 दिवस हा विवाह सोहळा रंगणार आहे। जनार्दन रेड्डींवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत आणि त्यासाठी 3 वर्ष त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे। मागच्याच वर्षी जामिनावर त्यांची सुटका झाली आहे आणि त्यातच आता जर देशभरातली परिस्थिती बघितली 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी असल्यामुळे रोकड कोणाकडे नाही आहे, खर्च करण्यासाठी लोकांचा हात आखडता आहे। अशा वेळी रेड्डींनी मात्र लग्नासाठी इतका पैसा आणला कुठून असा सवाल आता विचारला जातो आहे। याची चौकशी होण्याची मागणी होते आहे। एकीकडे मोदी सरकारनं काळ्या पैशाला चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि दुसरीकडे लग्नामध्ये कोट्यवधीची उधळपट्टी होते आहे आणि भाजपचे BS येडियुरप्पा यांनी या लग्नाला हजेरीही लावली आहे आणि त्यामुळे या लग्नावर आणि या राजकीय नेत्यांवर कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होतो आहे। जनार्दन रेड्डींनी आपल्या मुलीच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे। नेमके कशावर आणि किती पैसे खर्च झालेत ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। 500 कोटींचं लग्न असंच या लग्नाचं वर्णन केलं जाईल। लग्नाचा पूर्ण खर्च हा 500 कोटींच्या घरात आहे। लग्नपत्रिकेला सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि या लग्नपत्रिकेची किंमत 1 कोटी रुपये आहे। या लग्नपत्रिकेत LED स्क्रीन आहे। वधूची साडी 17 कोटी रुपयांची आहे आणि तिचे दागिने तब्बल 90 कोटी रुपये। लग्नासाठी VIP मंडळी येणार आहेत, त्यामुळे 3000 बाउन्सर आणि 300 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। त्याचबरोबरीने श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकही तैनात करण्यात आले आहे।